आदई पंचायत समिती गण भूपेंद्र सदानंद पाटील याळे येथे जोरदार प्रचार, नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद। भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या माध्यमातून परिसरात केलेल्या विकास कामांना घेऊन परिसरात मत मागण्यासाठी जात आहेत। या प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्यामुळे आमच्या पाठीशी सर्व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली होती। आपण ज्या गावांमध्ये प्रचार केला त्या गावाचा विकास, रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणी जर कोणी सोडवले असेल तर भारतीय जनता पार्टी म्हणजेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून हा गाव पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा आहे। परिसरात केलेल्या विकास कामांवर जनता आम्हाला बहुमताने विजयी करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। काय सांगाल, आज कुठल्या गावामध्ये प्रचार झालेला आहे, नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि कशा प्रकारे सोडवणार, नागरिकांचा रिस्पॉन्स कशा प्रकारे मिळाला? आज आपण बघतोय, आज आपण केवाळे गावामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे नेरे जिल्हा परिषद आदई पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री आत्माराम बाळू भस्मा, नेरे जिल्हा परिषद आणि मी आदई पंचायत समिती गणातून भूपेंद्र सदानंद पाटील आमचा प्रचार दौरा आज केवाळे गावामध्ये आपण बघतच असाल। उत्कृष्ट असा प्रतिसाद या केवाळ्यातील आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला दिलेला आहे, ग्रामस्थांनी आपल्याला दिलेला आहे। घरोघरी आरती ओवाळून आम्हाला आशीर्वाद दिले, मोठ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले, तरुणांची आम्हाला साथ आहे। या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो की केवाळे गावातून एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळतोय, त्याबद्दल सर्वांचे आभार। तर केवाळे गावामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व पाहायला मिळते, हा वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कशा प्रकारे तयारी आहे? केवाळे गावामध्ये भाजपचं वर्चस्व आहे, कशा प्रकारे तुम्ही वर्चस्व टिकवून ठेवणार? आपण बघत असाल, वर्चस्व म्हणजे मी काम करत असताना, आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आमचे जेवढे भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते आहेत, आम्ही सर्व विकासाची कामं घेऊन या गावामध्ये, या भागामध्ये काम करत असतो। या गावामधली काही ज्या अडचणी आहेत, रस्त्याच्या अडचणी असतील, गटराची अडचणी, आपण बघत असाल आता सुद्धा काम चालू आहे, गटराचं काम चालू आहे। ते आमदारांतूनच आपल्या माध्यमातूनच हे कामं सर्व चालू आहेत आणि याच्या पुढे जी येणारी विकास गावातली जी कामं आहेत, आतमध्ये जी रोडची कामं असतील, आतमधल्या रोडची गटारांची कामं आहेत, ती सर्व कामं आपण टाकलेली आहेत आणि ती कामं येत्या या काही महिन्यातच ती कामं पूर्ण होतील।